आणि श्रीनिवास यांच्यासाठी वा 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 वा. सासवडून आलेली माणसं आहेत, किती छान आणि साधी माणसं आहेत बघा. वा सगळं छान. तुम्हाला दादा माणसाची शॉपिंग झाली तुमची? फुल बाजारातच एवढा वेळ घेतला की फुलं छान छान, पण जरा महाग झाले. 300 रुपये म्हणे चेंडू आता. म्हणजे काय होतं, हार वगैरे मी छान बनवतेच, ते सुद्धा मीच मांडलंय बरं का. वा वा वा. तसं ट्रॉली वगैरे घ्यायची, कूलरही घ्यायचं आहे, पण त्या जरा पैसे जमवायला लागतील. ती आता सुरुवात करणार आहोत. मॅनेजमेंट महत्वाची असते आणि प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरामध्ये, सामान्य घरामध्ये मला असं वाटतं मॅनेजमेंट करणारे लोक जर उत्तम असतील तर ते कुटुंब व्यवस्थित चालतं. बरोबर हे सगळं. वा वा वा. बरं मला काय म्हणायचं, तुमच्या कुटुंबामध्ये खूप छान छान माणसं आहेत, बरोबर आहे की नाही? ते काय लग्नाचं काही म्हणजे तुमच्या घरामध्ये आहे आणि नेमकं लग्न अनुरूप आता हा काय खूप हुशार आहे, खूप लाजवी आहे. हो यावर्षी कर्तव्य आहे बघा. तुम्ही ना सिद्धिविनायकाला प्रार्थना करा की यावर्षी तिचं होऊन जाऊ दे लग्न. तिचं होऊन जाऊ दे म्हणून मी प्रार्थना करू. भावासारखे नाही फक्त प्रार्थनाच करा. नाही नाही काय काय काळजी करतो मी. तुमच्या सज्जन आहेत का स्कूटरबद्दल सांगतो. लग्न झालेलेच दिसत आहे. हो 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 पुढील झालं. नाही म्हटलं मी प्रार्थना करायची काही इतकंच. अहो भावासारखे आहात. हो हो. पण काय प्रॉब्लेम काय, लग्न का जुळत नाहीये त्याचं? सगळ्या गोष्टी काही जवळजवळ मांडायच्या नसतात. पण कधी कधी एखाद्याच्या नशिबात नसतो योग. पण माझी खात्री आहे माझ्या भावनाचं यंदा होणार. नक्की नक्की होईल. आणि तुमचं कुटुंब पण खूप मोठं आहे असं आहे. खूप मोठं कुटुंब. हो का? कोण कोण असतं? अगं बाई हो सांगा ना. काहीच बरोबर मुलांना बोलवा ना. पहिली मला वाटतं सुरुवात आईपासून करूया. सासूबाई या ना. आपण आता एक काम करूया. तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे ते सांगा, पण आपण त्यांना वरती. सासूबाई आहे. सासूबाई आहे. 3 मुलगे आहे. 2 मुली आहे. 2 सुना आहे. 1 नातू आहे. आणि तिसरी मुलगी म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे. तिचं पण मोठं कुटुंब आहे. मनोहरराव आहे आणि मग 2 मुली आहेत. अरे वा. वा वा. मग आता आपण एक काम करूया. तुमचं छान कुटुंब आहे त्यांना सगळ्यांना आपण वरती बोलवूया. पण त्याआधी आपण एक काम करूया. तुमच्यासाठी खास आम्ही इथे एक भेट टाकलेली आहे. तुमच्या कुटुंबात काय काय चालतं याचे काही छोटे छोटे किस्से जे आहेत ते आम्ही इथे शूट करून टाकले, तुम्हाला ते दाखवू. चालेल का? अरे आम्ही सगळं गपचूप करतो. तुम्हाला म्हटलं तुमच्या कुटुंबात काही माणसं आमच्या बरोबर आहेत, ते सगळं आम्हाला बरोबर सांगतात. संतोष आणि मंगल यांनीच काहीतरी केलं असेल. पण तुम्ही त्यांना ओरडू नका. कुटुंबातली घरची अत्यंत सहन असलेली लक्ष्मी, पण तिला घरच्यांचा विरोध डावलून माझ्याशी लग्न केलं. आणि जेव्हा आम्ही आशीर्वाद मागायला तिच्या घरीच्या वडिलांकडे, तिच्या भावाकडे गेलो, तेव्हा त्यांनी माझा अपमान केला. आणि तेव्हा लक्ष्मीने माझ्या बाजूला लक्ष्मी उभी राहिली आणि स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या भावाला सांगितलं की एक दिवस आम्ही स्वतःच्या घरात जाऊन पाऊल घेऊ आणि तेव्हा तुम्हाला बोलू, तोपर्यंत मी तुमचं तोंडही पाहणार नाही. आणि माझं हे आहे की मला स्वतःचं घर हवंयच, ते माझ्या करता नाही, माझ्या लक्ष्मीने. वा 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 वा. तुमच्या या स्वप्नाला लवकरच यश मिळव हीच प्रार्थना आम्ही करतो. आणि याचबरोबर लक्ष्मी सुद्धा इथे आहे. तर तुमचं सुद्धा एक स्वप्न आहे तुमच्या मुलीच्या बाबतीतलं की तिचं लग्न व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणखी काय स्वप्न आहेत तुमची तुमच्या मुलांच्या बाबतीत? नाही हो, फार काही नाही. कारण एक मोठं स्वप्न तर हेच पूर्ण करणार. आणि जे प्रत्येक आईचं स्वप्न असतं तेच माझं. वा वा. आता मुलांची लग्न झाली, मुलींची छान झाली की मग काय घरही बांधायला गेलं. वा वा. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपली मुलं नीट सेटल झाली म्हणजे सगळं व्यवस्थित झालं, बरोबर आहे की नाही? वा वा वा. तुमची जशी ही स्वप्न आहेत तशी प्रत्येक सामान्य माणसाची अशी स्वप्न असतात. अरे बापरे. मग आता त्यांनाच आधी बोलवूया का? अर्थात म्हणजे चालेल चालेल. सासूबाई या ना. या या. पटकन बोलल्यानं मनाला जाऊन देऊ नका, मनाने प्रेमाने. हो ना. नमस्कार नमस्कार. अगं लक्ष्मी, तू मला बोलवलंस, माझ्या मोठ्या नातवाला नाही बोलवलंस? हो, मला वाटलं तो तुम्हाला घेऊन येईल.
वा 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 व्यक्ती सुद्धा आलेला आहे. व्यक्ती काय बरं आहे ना, सगळं व्यवस्थित. नाही नाही, साऊंड पाहिजे ना मध्ये, म्युझिक करता येईल. अरे ऐक ना, त्यांना आवाज मोठा बोलले. हा आमचा सगळ्यात मोठा मुलगा. अच्छा, हा सगळ्यात मोठा मुलगा आहे का? नमस्कार नमस्कार. हा हा पण हा. त्याला ऐकू आणि बोलू. हो, पण समजतं सगळं. अगदी सगळ्यात गुणी आणि हुशार मुलगा आहे माझा. वा 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 वा. माझा मारही खातो बरं कधी कधी. हो का? तुम्ही मार देता? झपाटे वगैरे चांगले. बरोबर. तुम्हाला असंच वाटतं. त्याला नेऊन दाखव. नको 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 नको. धन्यवाद धन्यवाद. थोडासा होता. अच्छा. पण लग्न झाल्यावर काय त्यानंतर तरी पूर्ण सपोर्ट. एकदम वा कशी गुणी आहे माझी. खूप गुणी आहे. खूप काळजी घेते माझी. वा हो, वा माझ्या मनात काय चाललंय, मला काय हवं ते आधी पहिलं तिला कळत असतं. वा. माझ्या नाचून येतं, त्याला सांगावं लागतं सगळं. हा अजून या बस बस दुसरं असतो पहिलं मस्त त्यांचं म्हणणं. बरं तुमच्या पेपरला आपण बोलवूया. आमचा दुसरा मुलगा संतोष. संतोष. हो ये संतोष ये. संतोष तळवी, जरा जोरदार झाल्या पाहिजे. संतोष का बात आहे यार, एकदम सुंदर दिसतो शब्द भेटले, एकदम झकास एकदम. हा जरा माहिती द्या बरं. बरं काय म्हणतो संतोष, कसं बरं आहे? काय सध्या काय चालू आहे? सध्या माझं जॉब जो चालू आहे तो चालू आहे. वा 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 वा. काय झालं? त्याचा फोन सारखा येत असतो. सतत फोन येत असतात का? सतत फोन येत असतात, फोन सतत वाजत असतो आणि खूप बिझी असतो. हो ना. होय. वा 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 किती छान. पण मला सांग बरं, आता एक छोटस काम माझं तुझ्याकडे पर्सनली असं होतं, मला जरा 100 रुपये हवे होते, जरा बाहेर जाऊन मला ना छोटं काहीतरी खरेदी करून घ्यायची. कुठे? अरे तू द्यायचं मला. माझ्याकडून पैसे काढणं जरा कठीण आहे. हो होय. मग तू दे आधी, मग हा. तुला दिल्यासारखं मी नंतर करतो. म्हणजे माझेच पैसे आधी तू घेणार आणि मला परत देणार. दिल्यासारखं करणं. देणार नाही, देण्यासारखं करणार. दिल्यासारखं करणं. अरे बापरे, हे माझे कोण घेतलेस तू? नाही, हा माझा स्वतःचा स्वतःचा वेगळा आहे. हा माझा वेगळा आहे आणि तो तो स्वतः आहे. अस्खरी तसा स्वतःचाच स्वतः आहे. हो. आपण काय कोणाकडे घेतलेलं पण त्याची बायको आहे हा. ती खूप गुणाची. हो का? माझी मोठी सून. हा. वीणा ये ग राणी ये. जोरदार टाळ्या वाजवा. मीना आपला अतिशय सुस्वभाव आहे. अगदी तुम्हाला हवी कशी अगदी. म्हणजे मी तिला नेहमी म्हणते ती आहे म्हणून आमचं घर सुरळीत चाललंय. वा वा. मीना हे फिरायला निघतात नाही तुला कुठे? काय नाही हो. नाही ना? नाही ना, बघितलं ना आता. बरोबर. 100 रुपयाची नक्कल केली. नाहीतर काय. मी स्वतःच्या बाईकवरून फिरून घेऊन येतो तिला. अच्छा हो खरंय. कधी किंवा घेऊन येतो तेव्हा बाईकवरूनच नेतो. स्वप्न. स्वप्नात. अरे वा. पेट्रोलचे पैसे, पेट्रोल नाही का वाया जाणार? बरोबर, म्हणून स्वप्नात फिरवतात. अगं वीणा लावते खूप मंडळी आली आहेत ना. हो न्या जरा एकदा तिला फिरायला न्या. किंवा तर पालता तरी ये गावाला महाराज. नाही नाही, वीणाच्या बोलण्याने लक्ष देत आणि संतोष पण करतो खर्च. म्हणजे तो खरंच फिरायला कधी कधी घेऊन जातो. हा. 50 रुपयाचं पेट्रोल टाकताना त्या गाडीत. हो. मग तो घेऊन जातो तिला फिरायला. अच्छा म्हणजे यांनी पेट्रोल भरलं की हा घेऊन जातो गाडीवर त्याला. नाहीतर कोण टाकणार पेट्रोल. वा नाही हा बरोबर बरोबर. 100 रुपये दिले नाहीस त्याला. हा ते लोक- वीणा आमच्याशी कुरकुर करते हा. पण मनाने खूप चांगली आहे, खूप भोळी आहे ती. वा 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 वा. वीणा एकच तक्रार आहे हो. काय काय? सासूबाईंचं टीव्ही बघत कोपऱ्यात बसत नाही होत्या. कसं आहे, मला स्वयंपाकात म्हणजे मला काय हवं नको ते मला बनवता येत नाही हो. तेवढीच एक साधी तक्रार आहे माझी. म्हणजे सॉरी, मी आता सगळ्यांसमोर बोलते. सासूबाई स्वस्त बसत नाही अशी त्यांची तक्रार आहे. काय हो कधी तक्रार दूर करणार तुम्ही? नाही नाही हो, असं कसं इतकं काम असतं. तुम्हाला सांगते, वीणा आमची उठली ना सकाळी की दिवसभरात तिला 2 मिनिटं पण उसंत मिळत नाही. सगळं खरं तर मीच करते, तिच्या लक्षातच येत नाही. मी वा. सांगितलं निवड भाजी, किती भाजी निवडते. मी सांगते कुकर लाव, किती कुकर लावते. मी सांगते आज हे गोड बनवायचं, किती हे गोड बनवते. मी सांगते कपड्यात इस्त्री कर, किती इस्त्री करते. मी सांगते पटकन बाहेर जाऊन ये, ते बाहेर जाऊन येते. मी सांगते पटकन जरा गप्प बस, ती गप्प बसते. इतकं काम करते पण त्या लक्षातच येत नाही. हो, पण त्यांनी सांगितल्यावर माझ्या मनाचं काहीच नाही. काहीच नाही त्या ना. म्हणते त्या. बरोबर आहे पण चांगलं आहे. आणि हा बायकोच वा वा. सूचना सुद्धा आलेली आहे.
हा माझा हरीश धाकटा आणि ती त्याची बायको सिंचना. वा 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 ते लक्षात आलं तसं बायकोच नाही. वा. सर बरं हरीश, काय सांगशील, कसं चाललंय सध्या, काय काम धंदे काय? एकदम सगळं करतो मी. बायकोसाठी सकाळी कॉफी बनवतो, वा. तिला बाहेर घेऊन जातो, ऑफिसला सोडायला जातो. माझं एकदम फर्स्ट क्लास सुरू आहे. खूप आमच्या घरातला सगळ्यात बिझी हरीश. हाच आहे का? वा वा वा. पण तू तिला सोडायला जातो आणि परत घरी येतोस नंतर. बरं घरी येतो, मग मी विचार करतो हा आता मला हा बिझनेस करायचा हा. आहे. त्या बिझनेसचे स्वप्न बघतो. मला वेगवेगळ्या बिझनेसचे स्वप्न पडतात. वा. मला बिझनेसमॅन खूप फॉर एक्झाम्पल एखाद्या बिझनेसचं तेच सांगतो तुम्ही की मला बिझनेसमॅन व्हायचंय, खूप मोठा बिझनेसमॅन व्हायचा आहे. फक्त प्रॉब्लेम आहे ना, तो बिझनेस कोणता हे अजून ठीक झालेलं नाही. कळेल दोषाने धाकटा आणतो. आणि रिकाम वेगळेपणा हा सुद्धा एक उद्योग आहेच की, तो चांगला चालला थोडक्यात. विचार करतो करतो खूप विचार करतो. वा वा. हा. बरं आता आपण हिला विचारूया. हा हा हा. हाय. हाय. काय बरं आहे? बरं, काय तुम्ही काय सांगाल या कुटुंबाबद्दल तुमच्या? आई छानच आहे, बाबा तर उत्तमच, आजी पण किटकिट पण ठीक आहे. याला सारख्या बडबडत बसतात. अच्छा. स्वतःला पण चहा द्यावाच लागतो हातात, बट हा देत असेल कॉफी तर यांना प्रॉब्लेम असतो. अच्छा. दीर पण आहेत बरं, बरं. पण 50 रुपये जरी उरले असतील तरी त्यांच्या त्या केसमध्ये जातात, आमच्याकडे काही येत नाही. अच्छा. ह्या आहेत बरं छान आमच्या वहिनी, वा. पण मनमानी चालतेच किचन मध्ये. अच्छा. हो की नाही वहिनी? नाही तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. आई. नाही म्हणजे कसं आहे ना, खूप तडजोडी करून ती आमच्याबरोबर राहते. खूप मोठ्या घरातून येते, ती खूप श्रीमंत, पण मग ना आमच्या हरीशच्या प्रेमासाठी ना वा. ती सगळ्या तडजोडी करते. वा वा वा. काय कुटुंब आहे हो तुमचं, म्हणजे सगळी वेगवेगळीच पात्र, वेगवेगळ्या ठिकाणावर आलेली पात्र अशी एकत्र आले, छान त्याची भेट झालेली आहे एकदम. बरं तू मला खरं सांगा, मला असं कळलं की तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो, ही गोष्ट खरी आहे का? ऑब्विसली मला वेळ लागतो आणि आमचं घर खूपच छोटं आहे, त्यामुळे ऍडजस्टमेंट तर आंघोळीपासून करावे लागतात मला. अच्छा अच्छा. हा, ते एक वेगळे कामांसाठी लाईन मध्ये असा नंबर लावून असतो. अच्छा. हा नंबर लावतो. तो माझ्यासाठी लाईन मध्ये नंबर असं लावून पूर्वी आपण जवळ ठेवून जायचो, तसं तुम्ही याला ठेवून अगदी संतोष. बरं. नाही काय आहे, आमचा हरीश आहे ना आता काही व्यवसाय सुरू नाही ना, हा. मग तो वेळेचा सदुपयोग कसा करतो तर वा. बायकोची खूप छान काळजी घेतोय. वा. आणि त्या प्रेमामुळे, त्या काळजीमुळेच आमची सिंचना आमच्या घरात छान आनंदाने राहते. वा. नोकरी करते ती पण. सिंचना नोकरी करते? हो, वा. हो. कुठे? आमच्या सासवडमध्येच एक मोठी कंपनी आहे. अच्छा. मोठ्या कंपनी. वा क्या बात आहे. आणि हरीश तुला नेहमी मदत करत असतो. काय कुटुंब आहे. वा. इतके छान आहेत बनवतात आणि 2 नाती पण आहेत. अच्छा. हो, त्या आपण इतक्या गोड आहेत तुम्हाला सांगते. वा. माझी जुडी बहीण आहे. जुळली? म्हणजे मंगल ना, हा. बोलायचं आहे का मोठी आहे, हा. ती पण खूप चांगली आहे. हा. आणि मंगल मंगल आहे. मंगल आहे. वा. हा. अगं हा. नाही, तसं नाही. सगळ्यात शेवटी मला बोलवण्यात आलं इथे. हा. प्रत्येक वेळेस हे ऐकून मी आता जेव्हा माझ्या नवऱ्याला सांगितलं ना की मी जरा बाहेर जाऊन येते तर ओरडली मला. अगं मंगल, पण ऐकू हे नेहमीच करते. अगं नाही ग राणी, असं नाही आहे. पण ते कसं होतं ना, आता ह्या ज्या सुना आहेत त्या आता मुलीच सगळ्यात माझ्या, आणि तुला सांगलं अगं तू मुलगीच आहेस. नाही ग, नाही, माझं एकदा लग्न लावून दिलेलं आहे, मला हकलवून दिलेलं आहे अरे घरातलं. बापरे. मग आता कशाला ना, बरोबर. आता कशाला माझ्याकडे ती लक्ष देईल. हो, हो. तिचं लग्न व्हायचंय, ऐक ना बाई. माझं त्याच्या आधी मी कधीच लग्न आई करू शकत नाही. बरं तर चिडू नको, तुझ्या आवडीचे आज गुलाबजाम बनवते, घरी येशील का घरी? अजून एक काम होतं, वास्तूच्याकडे चेन तुटली होती माझी. सॉरी कसे आहात तुम्ही? माझ्याकडे लक्ष केलं तुझं? हो बाबा, सॉरी, नमस्कार करते. हो. आई, नाही वा. हो. तू जुळा भाऊ आहेस माझा, त्यामुळे तुला नमस्कार करायची काही गरज नाही. होय. मंगल, हा. हा. चहा सोबत चिडू नकोस, भांडू नकोस. भांडू नको. ते निघाले गुलाबच्या मांडल्यात ना, ते नाही मिळणार नंतर. हा. पण काय माहितीये का, हा. या कार्यक्रमाला मी का आले माहितीये का का? इथे सगळे जमणार आहेत याची मला कानात कळवलं होतं, मला फोन आला होता मला आमच्या हा. शेजारच्यांचा.
बरं बरं बरं. म्हणून मग मी लगेच इकडे आले. अच्छा. नाहीतर मी एकटीच मुकले असते ह्या कार्यक्रमाला. न येऊन सांगते कोणाला. बरोबर बरोबर बरोबर. हे बाळा ये ना आधी ये ये ते रावणाने दादा आहेत या. ना त्यांना सांगितलं मी वैदिक या. मग त्यांच्या नजरेत एखादं चांगलंच फळ आलं तर पण एक आहे आजीबाला आपल्याला माझ्या वा वा सर्व सर्व काय भावना सुद्धा भावना काय म्हणते कसं वाटतं आज सगळं कुटुंब इथे जमलेलं आहे आणि पहिल्यांदा तुम्ही सगळेजण असं लोकांना भेटता त्यांच्याशी संवाद साधतात तर कसं वाटतं? छानच वाटतंय वा. कारण एकत्र कुटुंब असलं तरच घरात मजा येते. तशीच आज एकत्र कुटुंब प्रेक्षकांना भेटतंय तर अर्थातच खूप छान वाटतंय. आणि आमचं कुटुंब हे सामान्य कुटुंबासारखंच लोकांना भासेल असं याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आज पहिल्यांदाच आज आमची जानू कॉलेजला गेली आहे पण ती असती तर अजून मजा आली असती. हे आमचं अख्खं कुटुंब तुमच्या भेटीला येणार आहे 23 तारखेपासून. तर मला खात्री आहे तुम्ही खूप प्रेम या कुटुंबावर कराल. जसं आमचं एकमेकांवर आहे तसं तुमचंही आमच्यावर होईल याची मला गॅरंटी आहे. आणि आईचं काय कधी सँडविच वगैरे होत नाही. वा ती मस्क्यासारखी असते सगळ्या दोन्ही बाजूंना व्यवस्थित सांभाळते. वा वा. तर श्रीनिवास सर घराचं जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी घरातली कोण कोण मंडळी तुम्हाला खऱ्या अर्थानं मदत करतात? लोकांना सारखं पुढे पुढेच जातात. मदत म्हणजे सगळ्यांच्या सदिच्छा आहेत एवढी मदत नक्कीच आहे हा. घरात त्यांची. पण शेवटी कसं आहे की ते माझं स्वप्न आहे ते आमचं स्वप्न आहे आणि आमच्यात एवढी धमक आहे की ते आम्ही आमच्या जोरावर पूर्ण करू. अपवाद मात्र भावना ती मात्र नेहमी आमचं स्वप्न जितकं तिला होईल ती मदत करायचा प्रयत्न करते. सिंचना मदत करते किंवा जान्हवी या सगळ्यांनी मिळून शेवटी आम्ही स्वप्न आमचं साकार आहोत. पण एक नक्की की ते आमचं स्वप्न आहे. आम्ही आमच्याने जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न नाही पण सांगू करतो. का एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या सोबतीनेच बनतं लक्ष्मी निवास. मी खरं सांगू का कुठल्या मुलीच्या नशिबात इतकं मोठं भाग्य असतं की आई वडिलांबरोबर सगळं आयुष्य घालवता येईल. आणि माझ्या नशिबी ते भाग्य आलंय तर मी ते स्वीकारलंय. तर कशाला उगाच मुलं बघत बसायची? एखाद्याच्या नशिबात नाहीये स्वीकारून आपण पुढे जायला हवं की नाही. बरोबर. पण माझी आई ऐकतच नाही. अच्छा तिचं म्हणणं आहे की लग्न करायचंच. अच्छा. तर तिच्यासाठी म्हणून मी कधीतरी मुलं बघते अजून मला काही वाटत नाही. होणार तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या. होणार होणार नक्की होणार. बरं आजींना म्हणी म्हणण्याची जी सवय आहे बरोबर आहे तुमच्या घरामध्ये. तर मी आता काही म्हणी तुम्हाला सांगणार आहे. त्या म्हणी कोणाकोणाला लागू पडतात हे तुम्ही पटापट सांगायचं या घरामध्येच. हा ओके. पहिली म्हण आहे झगामागा आणि माझ्याकडे बघा. सिंचना अरे बापरे का हो असं का वाटतं तुम्हाला? सतत नटत असते. सतत नटत असेल. तिचा वेळ सगळा नटण्या बुरटण्यातच जातो. सतत लाईटिंग आणि करून गेलं. त्याच्याबरोबर तिच्याबरोबर तिचा नवरा आपला काही कमी पडू देत नाही तिला. वा. बर पुढची म्हण आवळा देऊन कोवळा काढणे. याच्यात कोण एक्सपर्ट आहे? मंगला गोड गोड बोलून एक एक गोष्ट घरात घेऊन जाते म्हणून. वा वा. माझी आई खूप चांगली आहे. आईकडे काहीही म्हणी देते आई लगेच देते ना. वा. बरं पुढची कोण आहे उंटावरून शेळ्या हाकणे. कोण असं करत असतं की जे वरती बसून अरे तू हे कर तू ते कर असं चाललेलं असतं घरामध्ये? कोण आहे? हरीश. हरीश चाललेलं असतं घरामध्ये सतत इकडे तिकडे काम सांगा. खरं तर संतोष आहे की जो काम करत नाही फक्त याला कामाला लाव त्याला कामाला लाव. मगाशी मला कामाला लावत 100 रुपये दे म्हणून तसं. हे आता इतके भांडू नका. वेळ आली किंवा लगेच त्याला फोन येऊन बरं बरं बरं. पुढची पुढची म्हण एकदम सगळं नको आज बाहेर निघाल बरोबर की 1 तासाचा भार आहे आपला. त्याला ठेवूया काहीतरी. सांग नाम्या हो नाम्या. सासूबाई सांगतात ते काम करत असते म्हणून वीणा. अच्छा
वीणा सांगता हो ना. अच्छा बिचारी आपल्यासारखं तेच लेबर लक्ष्मी म्हणून चाललंय किचन म्हणून ताब्यात घ्यायचंय. ओके वा वा वा. अतिशय सुंदर असं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये किती वेगवेगळे रंग आहेत हे तर आपण या निमित्ताने पाहिलेच.